महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणून प्रत्येक खेळाडूने 12वा खेळाडू येण्यास कुठलाही संकोच करायचा नाहीये. चला आता सामन्याला सुरुवात होते आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकूया प्रतीक कटवार यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू वंदन सर. तर चला जाऊया सामन्याकडील. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला आपण टिवरी स्पोर्ट टिवरी तर दुसऱ्या बाजूला ओमसाई ससूनवगर. ओमसाई ससूनवगरने मला वाटतं नानाफीचा कॉल जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू येऊन गोलंदाज लोकेश भोईर. पहिला चेंडू बघितला तर नक्कीच तिखट बाउन्सर होता. पंचामार्फत नक्कीच अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या नक्कीच इथं मला वाटतं सुरुवात झालेली आहे. एक धावसंख्येची वाढ जरूर होईल ती म्हणजे टिवरी या संघाच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू बघितला तर नक्कीच बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकायचा होता. चेंडू पडल्यानंतर भरपूर राईट झाला. नक्कीच मी म्हटलं सरप्राईज विकेट राहिले आहे. पहिला चेंडू बघितला तर नक्कीच 12:39 पहिला चेंडू हाताला गेला. यावेळी नक्कीच फुल पॉवरफुल आणि बघूया चेंडू मला वाटतं मैदानाच्या आत अडतोय की जातोय. यस फायनली चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा. या 4 धावसंख्या नक्कीच स्वतःचं खातं देखील फलंदाज प्रकाश पाटील उघडतोय. देतोय आम्ही डीजेला संधी. कमॉन डीजे यू आहे. अफलातून फटका बघितला आपण. नक्कीच प्रकाशाच्या बॅटमधून अफलातून चौकार बघितलं. चेंडूला राईज होता. नक्कीच योग्य ती दिशा चेंडूला दाखवली. पुन्हा एकदा गोलंदाज लोकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी समोरच्या दिशेने उडवला. मिस्टाम आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यस यावेळी कुठली चुकी नाही. एक तुझी तर एक माझी. कमॉन डीजे. तर बघूया आता प्रकाशांची जागा भरून नवीन फलंदाज भूमीत मैदानाच्या आत गेलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन लोकेश. पहिला चेंडू अवांतर होता. त्याच्यानंतर चौकार. त्याच्यानंतर विकेट. पुढील चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा शॉर्टफील्ड प्रकारचा चेंडू होता. चांगला फटका आहे. बघूया नक्कीच आउटफील्ड थोडीशी त्या साईडला थोडीशी स्लो आहे. नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 7. बघूया पहिलं षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ आहे. आतापर्यंत त्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज लोकेश कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न लोकेशच्या माध्यमातून होत आहे. यावेळी नक्कीच एज अँड टेकन. आणखी एक फलंदाज होतोय बाद. कमॉन डीजे. माझे कारल्याचे डोंगरानो आल्या ग बाया. एक वीर माऊलीची भेट ती घ्याया. ये गोये माझे कारल्याचे माये ये गोये
मान दिलाय तुला ताडी तोलीचा खना नारला दे तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आधारात प्रताप गेलेले आहेत. बघूया नक्कीच कौतुक करेन गोलंदाज लोकेश याचा आतापर्यंत 2 घडी नक्कीच त्याने बाद केलेले आहेत. कुठेतरी फलंदाजांना चकडून गेलं नक्कीच. आता मात्र प्रताप भुईर यांना ऑन द मार्क बघू शकता. नक्कीच मोठ्या आशा आणि अपेक्षा असतील आपल्या संघाच्या. कारण नक्कीच आपण बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर तरी देखील 2 घडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. यातून नक्कीच विकेटला महत्व द्यावं लागेल. बघूया लोकेश पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा एज लागली होती पंच दर्शवतात. पण नक्कीच यष्टीरक्षक तिथे बीट होत आहे. ही गडी तर नक्कीच ही जर विकेट आली असती तर गोल्डन विकेट झाली असते असंच म्हणावं लागेल. कारण नक्कीच प्रताप भुईर असा फलंदाज कुठल्याही विषयाने नक्कीच सामना बदलू शकतो. चांगला चेंडू होता पण नक्कीच यष्टीरक्षक थोडासा कमी पडतोय तिथे. आणखी एक चांगला चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज लोकेश. यावेळी पुन्हा आणखी एक चांगला चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी लोकेश. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्याच्यानंतर काय अफलातून गोलंदाजी लोकेशच्या मार्फत काय चांगला कमबॅक. आतापर्यंत त्याने वाटतं 7 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण घडी देखील त्याने बाद केल्या आहेत. बघूया षटक क्रमांक 2 साठी कुठला गोलंदाज येईल. तोपर्यंत आम्ही डीजेला संधी देतोय. ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर बघूया षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज अमय पाटील याच्यावर दाखवला आत्मविश्वास. 2 लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आत बघू शकतो. हवेची साथ बघितलं नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाजाला जरूर आहे. आणि मग अद्यापर्यंत या मालिकेमध्ये एकही षटकार लागला गेला नाही. चौकार आपण बघितला पण नक्कीच षटकाराचा आम्हाला नक्कीच वेट असेल. आतापर्यंत 6 चौकार जरूर लागले गेले आहेत पण नक्की षटकार अद्यापर्यंत लागला नाही. मला वाटतं सामना नंबर 2 मैदानाच्या चालू आहे. बघूया षटक क्रमांक 2 अमय पाटील आलेला आहे. गोलंदाज मागवर गोलंदाज पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू तेज तरार जागते रोचा इशारा देत असताना इथून गोलंदाज अमय का अफलातून चेंडू होता. प्रसाद. बघूया कुठेतरी प्रसादाला देखील स्ट्रगल करायला लावत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक पोचणार नाही. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धाव तिथे आरामात पूर्ण होतील. या 2 धाव संघाची धाव संख्या होईल ती म्हणजे 9 धावा पूर्ण. नक्कीच जबरदस्त स्पर्धा बघतोय आपण. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून भरवलेली स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस. आपण पहिला सामना बघितला ज्याच्यामध्ये नक्कीच मालजीपाडा संघाने बाजी मारलोय. आता मात्र आपण नक्कीच दुसरा सामना बघतोय. एका बाजूला टिवरी संघ तर दुसऱ्या बाजूला नक्कीच ससूनगर गावचा संघ असंच म्हणावं लागेल. स्थानिक संघ. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अमय. यावेळी चांगला चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू होता. बघा तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखी एक चांगला झेल. अमृत होते तिथे. फलंदाज नक्कीच प्रसाद भुते परतावं लागेल. डीजे.
आई माझी कोणी गो आई माझी कोणी आई माझी कोणी गो आई माझी कोणी थँक्यू डीजे. तर नक्कीच प्रसाद भूते एक जबरदस्त लेफ्ट हँडर तोच देखील तंबूचा रस्ता परतोय. बघूया त्याची जागा भंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिनेश यादव गेल्यात. बघूया गोलंदाज कौतुक करेन चांगली गोलंदाजी होत आहे. पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू आणखी एक घडी बाद तू चल में आया. वाटतं आता मात्र तिन्ही शहाय देखील बाद झाले आहेत. आणि आता मात्र गोलंदाज अमय ऑन हॅट्रिक. बघा इथून जर त्याने हॅट्रिक साध्य केली तर कुंडलिक पाटील साहेबा यांच्या मार्फत त्यांना 500 रुपयांचं नक्कीच बक्षीस दिलं जाईल. बघा हॅट्रिक चेंडू घेऊन अमय आतापर्यंत 2 चेंडूवर 2 फलंदाज त्यांनी झेल स्वरूपात बाद केले आहेत. क्षेत्रक्षामध्ये काहीसा बदल होत आहे. हॅट्रिक चेंडू घेऊन अद्यापपर्यंत एक हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली नाही. बघूया अमय आणि यस क्या बात आहे क्लीन बॉल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज अमय पाटील आणि नक्कीच 500 रुपयाचे मान खरेदी केले होतील. डीजे तू चल में आया. सध्या ही परिस्थिती मैदानाच्या आत आपण बघू शकता. टिवरी संघ संकटामध्ये आहे. इथून कोणाला तरी संकटमोचक बनावं लागेल. नक्कीच मैदानाच्या आत पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. विकेट्सवर विकेट जात आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. स्कोर फलक नक्कीच सिंगल दुहेरी आकड्याने चालवावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर आपण धावसंख्या दिली ती म्हणजे 9 धावा फक्त आतापर्यंत या षटकामागे म्हटलं गोलंदाजाने 2 धावा खर्च करून 3 घडी बाद केल्या आहेत. आणि टोटल 5 फलंदाज तंबूच्या आत म्हणजे अर्धा संघ आतापर्यंत नक्की तंबूच्या आत आलात असंच म्हणावं लागेल. नवीन गेलेले फलंदाज जितेंद्र पाटील जितू पाटील. बघूया गोलंदाज अमय पाटील का अफलातून खेळ अफलातून गोलंदाज आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 घडी बाद केल्यात. अजूनही एक चेंडू टाकून व्हायचा आहे. त्रिफला दाखवला होता फलंदाजाने. त्रिफला उद्ध्वस्त केला गोलंदाजानं. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अमय पाटील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा क्या बात आहे. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू. जबरदस्त गोलंदाजी अमयाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 घडी बाद केले. बघूया आता षटक क्रमांक 3 कुणाकडे दाखवतील आत्मविश्वास. तोपर्यंत घेतो छोटासा ब्रेक देतोय. डीजेला संध्याकाळी एक सुमधुर संगीत यू गए यू आय. कम ऑन डीजे.
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. तर बघूया षटकामध्ये 3 घेऊन गोलंदाज करण पाटील आणि के स्ट्रायकरला आपण प्रताप यांना बघू शकता. पहिला चेंडू ऑफ स्टोम सोडून जाणारा चेंडू पंच आमच्यापर्यंत बोलतील. आव्हान तर धावसंख्येने 1 धावसंख्येची वाढ. आता मात्र संघ पोहोचलाय तो म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये जाऊन 10 धावा पूर्ण. नक्कीच इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल टिवरी संघ, कारण नक्कीच 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आतापर्यंत स्कोर फरकावर लागल्या गेल्यात. बघूया षटकामध्ये तिसराचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज करण. पुन्हा एकदा ऑफ स्टंप जवळून जाणारा चेंडू होता. पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत बोलतील. लागोपाठचा दुसरा अवांतर चेंडू. नक्कीच थोडीशी लाईन आणि लेंथ आपली मट भरकटलेल्या आहेत गोलंदाज, कारण नक्कीच फलंदाजाच्या आवाक्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजांच्या मार्फत होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज करण. पुढचा चेंडू घेऊन सलगचा तिसरा. मला वाटतं अमय याने हॅट्रिक केली होती विकेटची. इथं मला वाटतं गोलंदाज करण हॅट्रिक करतोय व्हाईट चेंडूंची. म्हणजे 2 हॅट्रिक या इनिंग मध्ये झालेल्या आहेत. आणखी कुठले हॅट्रिक बघायला भेटेल का बघूया. गोलंदाज करण. सलग 3 चेंडू अवांतर फेकले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला हलक्यात खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसऱ्या धावसाठी ते गेल्यात आणि 2 धाव तिथे आरामाने पूर्ण करतील. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवर. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज करण आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ह्यावेळी पुन्हा या ओव्हर मधला 4था वाईट चेंडू, म्हणजे आतापर्यंत 1 चौकार वाईटच्या स्वरूपात खर्च केलाय गोलंदाज करण यांनी. नक्कीच इथून लाईन आणि लेंथ आपली चांगली करावी लागेल. कुठेपर्यंत यष्ट्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र नक्कीच थोड्यांचा यष्ट्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करावा लागेल करण याला, तरच आपण चांगली चेंडू हाताळू शकतो. वारंवार जर आपण नक्कीच वाईड यॉर्कर टाकण्यासाठी गेलो तर नक्कीच आणखीन 1-2 चेंडू वाईड येतील, यात काही शंका नाही. बघूया ह्यावेळी नक्कीच हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि इथून क्षेत्ररक्षक करतोय चुकी. या चुकीला माफी भेटेल माहित नाही. नक्कीच झेल टिपण्याची संधी होती, प्रताप भोईराला बाद करण्याची संधी होती, पण नक्कीच ते करता आलं नाही. चांगला चेंडू होता यावेळेस. आतापर्यंत चला टायमर कडे लक्ष द्या. भरपूर वेळ वाया जातोय. तिसरं षटक मैदानाच्या चालू आहे आणि 4 मिनिटांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी आहे. त्याच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत. बघूया गोलंदाज करण पुढचा चेंडू घेऊन. नवीन गेले फलंदाज जितू. यावेळी चांगला चेंडू होता, चांगला फटका आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहे तर थोडेसे फंबल जरूर झाले होते, पण नक्कीच चांगला तिथे गॅदर केला आहे. चांगला कलेक्ट. फक्त आणि फक्त 1च धाव. या 1 धावसंख्ये संघाची धावसंख्या झाली 17. खतरा कोणासाठी बनतोय बघूया. आपण नक्कीच ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या मार्फत ही स्पर्धा बघतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच त्याच दिशेने क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. तीच चुकी. 2 जीवदान आतापर्यंत प्रताप भोईराला दिलेले आहेत. 3 सॉरी 1 कट सुद्धा सुटली होती. ही चुकी कित्यापर्यंत महागात पडेल नक्कीच येणारा काळ ठरवेल. आतापर्यंत नक्कीच कौतुक करेन गोलंदाज कारण याचं 4 चेंडू अवांतर टाकल्यानंतर आता मात्र नक्कीच आपली लाईन आणि लेंथ बरोबर केली आणि चांगली चेंडू मैदानाच्या आत हाताळत आहेत, पण नक्कीच क्षेत्ररक्षकाची साथ त्याला कुठेतरी भेटत नाही.
पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता फक्त आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला खोलून काढलं. नक्की जितू याने नक्कीच असं म्हणा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत खेळत मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये जात नाही तो फक्त आणि फक्त मैदानाच्या स्ट्राईक रोटेट करत आहेत. नक्कीच बघितलं तर प्रताप याला जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच हेच क्रिकेट मैदानाच्या आत नेहमी चांगलं क्रिकेट म्हणून समजा कारण नक्कीच सिंगल डबल ज्याला लाईफलाईन म्हटली जाते क्रिकेटची ते खेळणं भरपूर आवश्यक असतं. कारण आपण बघितलं मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये भरपूर फलंदाज कॅच आउट झेलच्या स्वरूपात बाद झाले. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज ह्या वेळी 5वा वाईड. जेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईकवर येतो तेव्हा कुठेतरी गोलंदाज थोडीशी स्ट्रगल करताना बघतोय आपण. शेवटचा चेंडू टाकायचा गोलंदाज करण याला. स्ट्रायकिंगला पहिलं प्रताप त्याला 3 जीवदान अद्यापर्यंत भेटलेले आहेत. गोलंदाज करण यावेळी नक्कीच हलक्या त्यांनी कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे 21 धावा. पंच 20 मिनिटं झालेले आहेत 3 षटकांसाठी. म्हणजे एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. याचं पाणी न्यायचं आहे मैदानाच्या आत आयोजकांना विनंती असेल. तोपर्यंत मी डीजेला संधी देतोय. डीजे तर नक्कीच एक जो प्लेअर मध्ये घ्यायचा तो 4थ्या षटकाच्या नंतर घ्यायचा. यस 5व्या ओव्हरला घ्यायचा. यस तेच सांगणार होतो कारण 20 मिनिटं त्यांनी 3 षटकांसाठीच घेतली. बघूया 4थं षटक कुणाकडे आत्मविश्वास दाखवतील. बघूया गोलंदाजी मग सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाज अमय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच ज्या गोलंदाजाने याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली होती 2 धावांचं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा नक्कीच त्याची निवड केली आहे 2ऱ्या षटकासाठी. कारण 5 षटकांचे सामने आहेत नक्कीच ज्याच्यामध्ये 4 गोलंदाज वापरायचे आहेत. एका गोलंदाज नक्कीच 2 षटकाची मुभा आहे आणि तीच मुभा अमयाला भेटलेला आहे. बघूया अमय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी जबरदस्त फटका आपला फटका 440चा झटका. कमांड डीजे ह्या मालिकेतील पहिला षटकार आणि भरपावती आहे त्या 3 झेलची. जी 3 जीवदानं प्रताप भोईर तुम्ही दिली होती त्याचीच भरपावती आहे. नक्कीच मी अगोदरच म्हटलं असा फलंदाज कुठल्याही क्षणी सामन्याचे क्षण चित्र बदलू शकतोय. या षटकाराच्या सैन्य संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा झाल्या. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. बघूया आपण एकदा गोलंदाज अमयकडे ती क्षमता आहे कमबॅक करण्याची. यावेळी चांगला चेंडू हलक्या त्याने स्टेअर केला. एक धाव पूर्ण केली दुरून क्षेत्ररक्षणापर्यंत. बघूया 2ऱ्या धाव जातील का. मिस फील्ड होत आहे. नक्कीच इथून पुन्हा एकदा खराब फेकी. नक्कीच 3 धावा झाल्या असत्या पण माहिती आहे त्यांना काय करायचं आहे. प्रताप याला जास्त वेळ स्ट्राईकवर ठेवायचं आहे. तेच मैदानाच्या जितू करत आहेत. या 2 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 29. पहिल्या सामन्यामध्ये मोठा मला वाटतं टोटल ठेवला नव्हता फक्त मोठं 38 धावांचं आव्हान होतं. त्या आव्हानाला नक्कीच कुठेतरी त्या 38 धावा डिफेंड केल्या मालजीपाडा संघाने. नक्कीच ह्या मैदानावर धावा बनत नाहीत कारण नक्कीच हवेची साथ भेटत नाही फलंदाजांना. बघूया गोलंदाज अमय कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर नक्कीच 2रा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. पुढचा चेंडू घेऊन
ह्यावेळी नक्कीच रनअप मध्ये काही वेध येतोय, तणावच म्हणू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. नक्कीच जेव्हा सुरुवात तुमच्याकडून चांगली होती तर नक्कीच शेवट देखील नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या माध्यमातून असतो. पण नक्कीच सुरुवातीचा चेंडूच बघितला अमय्याचा तर त्याच्यावर षटकार आला. त्याच्यानंतर नक्कीच तणाव थोडा जरूर आहे. पुढचा चेंडू घेऊन अमय. यावेळी पुन्हा एकदा क्या बात आहे. तेच तर यष्टीरक्षक नक्कीच चुकत आहेत. एक धाव जरूर दिली जाईल तिथं. नक्कीच एक धाव जोरात टाकलेला चेंडू होता. 30 धाव पूर्ण होत आहे तिथून. बघूया अमय चांगला कमबॅक करत आहेत असंच म्हणावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन जितू यांच्या साडे. फुलटॉस आहे. बघूया पॉवरफुल फटका आहे. शतरक्षक तिथं आहेत. शतरक्षण बनेल प्रेक्षक. येतोय हा षटकार. कमान डीजे. थँक्यू डीजे. या षटकाराच्या सैन्य संघाची धाव संख्या होईल ती म्हणजे 36 धावा पूर्ण. ह्या मालिकेतील दुसरा षटकार. आणि नक्कीच मैदानाच्या कुणी सेन्सिबल क्रिकेट खेळलं असेल तर जितू या. कारण की जेव्हा संघाच्या विकेट जात होत्या त्यावेळी तो मैदानाच्या आत गेला. वाटतं सिंगल डबल रोटेट करत करत नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना नक्कीच चांगला फटका त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज अमय. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा. एजंट टेकन. यावेळी यष्टक कुठली चुकी करत नाही. फलंदाजाला परतावं लागेल. जितू याला नक्कीच परतावं लागेल. पुन्हा एकदा देतो आम्ही डीजेला संधी. कमॉन डीजे. तर बघूया मैदानाच्या नवीन फलंदाज निलेश जात आहे. जितू यांनी नक्कीच आपल्या संघासाठी भारदार खेळी गेली. आपल्या संघासाठी बघायला गेलं तर मला वाटतं 13 धावा बनवल्या. 8 धावा बनवल्या. 13 धाव संख्येवर वाटतं प्रताप भोईर खेळत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज निलेश. कौतुक करेन गोलंदाज अमय याचा. नक्कीच या षटकामध्ये धावा जरूर आल्यात पण नक्कीच महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून देत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. तेज तर्रार खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू येईल. नक्कीच षटक क्रमांक 4 मैदानाच्या संपलेल्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. जर बघायला गेलं तर मला वाटतं 6 गडी बाद झालेले आहेत. बघूया शेवटच्या षटकासाठी कुणाला मला वाटतं गोलंदाजी मार्कवर आणते. तोपर्यंत आम्ही डीजेला संधी देतोय. तर चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय या ओव्हरच्या नंतर अनिल अंकलेश खर्डी आणि त्याचप्रमाणे आराध्या वागरपाडा या दोन्ही संघांना नक्कीच टॉस साठी यायचं आहे. गोलंदाज मगर गोलंदाज शेवटच्या षटकासाठी जितू आलेले आहेत. पहिला चेंडू ब्लॉकला टाकला चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू. एक धाव पूर्ण केलं. दुसरे धाव निघाले. बघूया इथून स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा तिथे आरामात पूर्ण करतोय. या 2 धावसंख्येने संघ पोहोचेल 38 धावसंख्येवर. नक्कीच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे टिवरी या संघाचा. कुठेतरी 10+ धावा अजून मोजण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच गोलंदाज जितू
पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता. बघा आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला नक्कीच प्रताप भोईर ज्याच्या बॅटामधून एक षटकार आपण बघितलाय. ह्या वेळेला नक्कीच चांगला चेंडू मध्ये घुसून नक्कीच चांगला फटका खेळायचा होता, पण नक्कीच बॅटवर चेंडू आलेला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू, असं चेंडू या चेंडू आता मात्र नक्कीच चांगला चेंडू म्हणेन जितू याचा, कारण नक्कीच वारंवार खोलवर टप्प्याचा चेंडू प्रत्येक गोलंदाज या मैदानावर करते. कुठल्याही गोलंदाजाला मी शॉर्ट प्रकारचे चेंडू हाताळताना बघितलं नाही. या स्टंप पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजामार्फत झालेला आहे. बघूया पुन्हा एकदा, यावेळी बघा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक केलं होतं, चॉप केलं होतं, एकदा पूर्ण केलं. बघूया इथून फेकी थोडीशी खराब आणि येस इथून फलंदाज रनआउटच्या सोबत दुसरी धाव घेताना नक्कीच इथून फलंदाज बाद होईल. बघूया आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत कोण जाईल, तोपर्यंत मी डीजेला संधी देतोय. ऐकूया टू मधील संगीत. नवीन फलंदाज आज मैदानात सूरज गेलेला आहे. बघा कौतुक करेन गोलंदाज जितू याचा आतापर्यंत चांगली गोलंदाज त्याच्या माध्यमातून झालेले आहेत. 3 चेंडूवर 3 धावा खर्च जरूर केलेत, एक घडी देखील बाद केलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन जितू स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बघूया दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षक नक्कीच चुकी करतोय पण त्याला बॅकअप होता तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो म्हणजे 41 या धावसंख्येवर. अजून या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी असंच म्हणेन, कारण जबरदस्त चेंडू हाताळत आहेत मोठ्या फटक्यापासून. कारण नक्कीच शेवटचं षटक बघितलं तर हानामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं, पण नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत होत आहे. पुन्हा एकदा यावेळी नो लुक, बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि येस लोकेश आणि अतिशय चांगला झेल टिपलेला आहे. फलंदाज प्रताप भोईर नक्कीच बाद होतील. कमांड डीजे. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. बघूया शेवटचा चेंडू असेल, सॉरी लास्ट बॉल आहे. धावसंख्या 41 झालेली आहे. बघूया गोलंदाज चितू, अतिशय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलाय चितू यानं. ह्यावेळी बघूया पंच आमच्यापर्यंत वळतील आव्हान तर धावसंख्या आणखी एक धावसंख्येची वाढ, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 42. बघूया शेवटचा चेंडू आहे. आणखी एक आव्हान तर चेंडू, नक्की जितू याने अतिशय चांगले षटक, पण शेवटचा चेंडू टाकण्यासाठी कुठेतरी स्ट्रगल करत. आतापर्यंत 2 चेंडू मला वाटतं आव्हान तर फेकलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. यावेळी बघूया मिस करतायत जरूर आणि यस इथून फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. स्कोर फरकावर बघितलं तर प्रथम फलंदाजी करत असताना टिवरी संघाने
43 धावा बनवल्यात आणि 44 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. तर चला मी टॉस साठी इन्व्हाइट करतोय. एका बाजूला आपण बघणार आहोत तो म्हणजे खारडी संघ आणि दुसऱ्या बाजूला वाघरपाडा. या दोन संघाने विनंती करतो आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. वाघरपाडा संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत आलेले आहेत तर विनंती करतोय खारडी संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. वाघराल पाडा. ओके. तर चला दुसऱ्या इनिंग साठी मी आपल्या समाज कक्षामध्ये इन्व्हाइट करतोय मंथन सर, व्हॉइस ऑफ पालघर यांचा आवाज आपण नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये तुम्ही ऐकणार आहात. तोपर्यंत मी डीझेला संधी देतोय. कम ऑन डीजे. टीमचा कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर या टॉस साठी अनिल अंकलेश खार्डी संघ जर आपण उपस्थित असाल तर कृपया करून आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. आपण पाहत आहात ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनगर चषक 2025. अतिशय देखणं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. सालाबाजाप्रमाणे यंदाही क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आणि हंगामाची पहिली स्पर्धा आपण ससूनगरच्या या मैदानावरती आपण पाहताय. या ठिकाणी आपण पाहतायत या क्रिकेटचा आनंद घेत असताना पुंडलिक पाटील यांना आपण पाहतायत, देवेंद्र म्हात्रे आहेत, प्रवीण म्हात्रे यांना आपण पाहतायत, त्याचबरोबर दिलीप खवणे यांना पाहतायत, तेजस पाटील, हे सर्व मात्र या क्रिकेटला आपल्या गावच्या संघाला समर्थन देण्याकरिता आपण पाहताय. दिलीपला देखील आपण पाहतोय. दोन सलामीचे फलंदाज जात आपण पाहताय. मंद मंद पावलांनी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात करण पाटील, ज्याच्या नावे एक बाईक मॅन ऑफ द सिरीजची आपल्याला पाहायला मिळते. तो करण पाटील आणि त्याच्या समोर आपण पाहताय त्याचा साथीदार हर्षद पाटील. अशी सलामीची जोडी आपण पाहताय. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये जिंकण्याकरिता 44 धावांचं एक मोठं लक्ष हे सेट केलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल ते आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, जास्त वेळ दौडू नका. चला अनिल अंकलेश खार्डे टीम, आपण जर उपस्थित असाल तर कृपया करून आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे आणि कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचं आहे. चला या बोट टीम कॅप्टन्स टॉस करण्यासाठी यायचं आहे. अनिल अंकलेश खार्डी आणि त्यांच्या विपक्षमध्ये आराध्य वाघरपाडा अशी पुढची मॅच असणार आहे. चला अनिल अंकलेश खार्डे टीम, आपण देखील या.
वाघरपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. आता फील्ड सेट झाली असेल तर डावाला देखील सुरुवात करा. 5 षटकं आपण पाहिली. 44 लक्ष समोर ठेवण्यात आलंय. त्या लक्षाचा दोन सलामीवीर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे करण पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे हर्षद पाटील. षटक क्रमांक पहिला हाताळणीकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर दिनेश यादव. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला बॉल दिनेश घेऊन तयार ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, त्याला मात्र खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहता, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1. ससूनगर जेव्हा गोलंदाजी करत होता त्यावेळेला मात्र आपण पाहिलं अमय पाटील काय अतिशय सुंदर ते पॉवर प्ले मध्ये षटक त्यानं हाताळलं होतं. 2 धावा मोजल्या होत्या. 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. 1 विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली अमेयच्या नावे पाहायला मिळते. इथे मात्र फुल टॉस बॉल अगदी विकेट किपरने डोक्यावरती हात लावले, परंतु त्याचा आपण पाहिलं तर अगदी भुगतान सोसावं लागतंय. स्टॉम्पच्या अगदी जवळनं चेंडू गेला, परंतु विकेट किपर बेट झाले आणि चेंडू गेला सर लॉंग स्टॉपच्या दिशेला. 4 चौकार. धन्यवाद डीजे, थँक्स. या 4 धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉल साइड चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे येत आहेत, फील्ड करतात आणि तिथपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. काळी टीमच्या कॅप्टन उपस्थित झालेत. आपण टॉस करणार आहोत. चला वाघरपाडा आपण देखील या. धावसंख्या आपण आता पाहिली. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7 धावा. हर्षद देखील आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं आणि ती आक्रमकता या अगोदर त्यानं सिद्ध केली. इथे मात्र चांगला बॉल अगदी बोट फिरवली गोलंदाजाने. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर आपण अनइव्हन बाउन्स रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकाल कशा प्रकारे तो चेंडू उसळला. तो हर्षदला समजला नाही, किपरच्या हातामध्ये गेला आणि डॉट चेंडू जो आहे तो इथे पाहायला मिळालाय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकातील झालाय तर 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावा या फलकावरती झालेल्या आहेत 7. षटकातील 5वा बॉल. ते मात्र फुलटॉस बॉल होता. त्यावेळेला मात्र चेंडूला खेळलं. ऑन साइडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे तर स्क्वेअर लेगला 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर. धावसंख्या झालेली आहे फलकावर 8 धावा. 8 रन. पॉवर प्लेचं षटक अगदी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते दिनेशचं. शेवटचा बॉल. तिथे मात्र शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि ती युक्ती गोलंदाजाने वापरली आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे बिनबाद 8. धन्यवाद डीजे, थँक्स. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8. पहिल्या षटकाकरता 4 मिनिटं वापरली गेले तेव्हा ही वेळ जी आहे ती आम्ही सूचित करू प्रत्येक ओव्हर नंतर, कारण की 5 षटकाचा खेळ जरी असला तरी पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत आणि त्या 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही ती षटकं हाताळली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर हा 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावा लागेल.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या 8 झाली आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळणीकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रसाद भुते. चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशन नियमाअंतर्गत ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. षटकातील पहिला बॉल प्रसाद ओव्हर द विकेटने. हर्षद साठी डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहू शकाल. अगदी चांगला वाईड यॉर्कर गोलंदाजाने हाताळला. फलंदाजाला पूर्णतः बीट केलं. इथे मात्र हर्षदचा देखील इरादा आहे की पॉवर प्लेची षटकं आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जितक्या जास्त होतील तितक्या धावा जमवाव्या, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये तो जो दडपण आणि दबाव येतो तो येणार नाही. पाहूया षटकातील दुसरा बॉल प्रसादचा. सफल मुवमेंट पाहायला मिळाली. फटका तर अगदी चांगला आहे, तितकं चांगलं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघा ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी प्रसादकडनं पाहायला मिळते. 2 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 9. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रसाद. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. आणि इथे मात्र आपण पाहू शकलात तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. धन्यवाद. कारण मात्र जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत. फक्त 1 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. इथे मात्र पहिला धक्का हा पाहायला मिळाला. अगदी जी जबाबदारी प्रसादच्या खांद्यावरती त्यांच्या कर्णधारानं दिली आणि ती जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे संपन्न करताना या षटकामध्ये प्रसाद पाहायला मिळतोय. आता जितू पाटील नव्यानं दाखल झाल्या. जबाबदारी आहे जितूच्या खांद्यांवरती, कारण की भलं मोठं लक्ष गाठायचं आहे. तर डेफिनेटली एका भागीदारीची आता ओम साई ससूनगर संघाला आवश्यकता आहे. चला या बोट टीम कॅप्टनचा आपण टॉस करणार आहोत. या षटकानंतर आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. षटकातील चौथा बॉल प्रसाद घेऊन तयार. ते मात्र फटका तर चांगला मिस्टामी स्ट्रोक आहे. फिल्डर चेंडू खाली, बॅटच्या अगदी खाली लागलेला हा फटका आपण पाहत आहे आणि फिल्डर दिनेश यादवच्या हातामध्ये झेल सोपवून गोल्डन डकचा शिकार ठरतोय जितू पाटील. थँक्यू. प्रसाद भुते काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण करताना पाहायला मिळतोय. जेव्हा मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं जणू काय हायलाइट्स तशीच पाहायला मिळते. अमेय गोलंदाजी करत होता आणि त्याने देखील बॅक टू बॅक विकेट्स मिळवले होते. आणि याही वेळेला आपण सेम पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहतोय आणि याही वेळेला प्रसाद मात्र पाहतोय आपण 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. ऑन हॅट्रिक वरती प्रसाद आहे. विकेट हॅट्रिक इथे साध्य केली जाईल का? प्रसादच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झाले 4थ्या क्रमांकावर विनय पाटील. मात्र हॅट्रिक बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे फलकावर 10. षटकातील शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. टप्पा पडला त्यानंतर आतमध्ये येताना हा चेंडू पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 10.
थँक्यू. चला या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला आपण पाहणार आहोत. अनिल अंकलेश खार्डी आणि त्यांच्या विपक्ष मध्ये आराध्य वागरलपाडा. पुंडलिकजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचा आहे. क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनवगर चषक 2025. अतिशय सिस्टमॅटिक आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. सातत्यपूर्ण ससूनवगर गावामध्ये क्रिकेटची मांदियाळी ही आपल्याला दरवर्षाप्रमाणे यंदाही पाहायला मिळते. या स्पर्धेकरिता प्रथम आणि द्वितीय पारितोषिक सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ पाटील यांच्या वतीने मात्र सौजन्य केले गेले. षटक क्रमांक 3 प्रताप भोईर घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पहिला बॉल टप्पा पडला, त्यानंतर खूपच गिरकी घेत हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जाताना पाहायला मिळतोय. वागरलपाडा या टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. इथे मात्र आपण पाहू शकाल फटका खेळला थेट फिल्डरच्या हातात. अगदी चांगला झेल टिपलाय. विनय पाटील गॉन बॅक टू द पवेलियन. विनय पाटीलला आपण पाहू शकला तर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आले. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत. फटका अगदी चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र ते हेरलं आणि अगदी चांगला कॅच इथे मात्र टिपला गेलाय. इथून आता मात्र अडचणी ज्या आहेत त्या मात्र वाढल्या गेल्या आहेत होमसाई ससूनवगर या संघाच्या, कारण की 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या धाव फलकावरती अजून 11 ही पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय लोकेश भोईर 5व्या क्रमांकावर. प्रताप षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर चेंडू खाली परंतु थोड्या उशिराने आले त्यामुळे नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये हा चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट होताना ह्या जरूर दिसल्या. मग फक्त हाणामारी म्हणजे क्रिकेट नाहीये, तर क्रिकेट म्हणजे समीकरण जुळवून खेळणं. ते मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोकेशने केला परंतु ते जीवनदान निश्चितपणे मी म्हणेन जर फिल्डर योग्य त्या वेळेमध्ये तिथे पोहोचले असते तर निश्चितपणे अजून एक दगा फटका हा लागला असता. प्रतापचं कौतुक मी करेन. विथ द बॅट देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन प्रतापने दिलं. विथ द बॉल देखील सध्या 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळतोय, 3 रन मोजतोय आणि 1 विकेट देखील प्राप्त करतोय. विथ द बॅट आपण पाहिलं तर 19 धावा प्रतापच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तोच प्रताप पुन्हा एकदा षटकातील तिसरा बॉल घेऊन लोकेशसाठी. ते मात्र स्वीटशीटचा फटका हा पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 14 रन या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 44चं लक्ष समोर आहे. इथे मात्र जी गोलंदाजी होते ती अगदी टिचून मारा ज्याला म्हटलं जातं तसं टिचून मारा प्रताप भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 बॉल झाले. षटकातील चौथा बॉल घेऊन प्रताप तयार. हर्षद साठी इथे मात्र हर्षदने फटका तर चांगला खेळलाय परंतु फिल्डर तिथे आहे. तिथे मात्र एक जीवनदान हर्षदला मिळत आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल ऑफ स्टंपवरती आले, शफल मुवमेंट पाहायला मिळाली, त्या एक्झिक्यूट केलं त्या शॉटला परंतु फिल्डर तिथे आपण पाहू शकलात लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं आणि झेल सुटला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 22चे संकेत पंचांकडनं आले आणि या 22च्या माध्यमातून आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड. प्रताप एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि तो एक्सपिरियन्स पूर्णतः प्रतापच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल प्रताप घेऊन तयार.
इथे मात्र फटका तर चांगल्या, पुन्हा एकदा फिल्डर करता नामी संधी. याही वेळेला दैव देतं आणि कर्म देतं असंच म्हणावं लागेल, कारण की या संधी वारंवार तुम्हाला मिळणार नाहीत. कारण की जेव्हा या संधी तुम्हाला मिळतात तेव्हा त्या संधीचं सोनं करणं हे अपेक्षित असतं. परंतु इथे मात्र हे दुसरं जीवनदान हर्षासाठी इथे आपण पाहतो झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतो, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. इथून जर आता आपण पाहिलं तर 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 26 रन 15 मिनिटं आतापर्यंत झाले. 3 षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळणं हे बंधनकारक आहे आणि जर तुम्ही 5 मिनिटात हे षटक हाताळलं नाहीत तर डेफिनेटली शेवटच्या षटकात एक फिल्डर हा आतमध्ये जाईल. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. दिनेश यादव पुन्हा एकदा षटक क्रमांक 14 घेऊन आले, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं दिनेशने 4 रन मोजले होते आणि तोच दिनेश याही वेळेला आपण पाहतोय अगदी पहिला बॉल योग्य प्रकारे हाताळलाय. प्रत्येक बॉल आता मात्र समीकरण बदलताना दिसेल. अगदी चांगला बॉल, त्याला मात्र ऑफ स्टंप वरती येऊन अक्रॉस पद्धतीने चेंडूला खेळला. ऑन साइडला चेंडू जातोय. 1 रन तिथे कंप्लीट झाली आणि या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ते मात्र प्रत्येक बॉलवरती धावा येणं नितांत गरजेचं आहे, कारण की 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 10 बॉल आणि जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. मात्र पिस्तानी स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. ऑफ साइडला चेंडूला खेळले. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या करता वळलेत आणि यावेळेला आपण पाहू शकाल सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं. अगदी हर्षदचा मात्र तोच एक प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळतो. प्रत्येक बॉल वरती 2-2 धावा जमाव्यात आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठे फटके हे खेळावेत. परंतु या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर एक 22चा चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर फक्त सिंगल आणि डबल हेच पाहायला मिळालेत. कारण की जर हा सामना आपल्याला विजयी करायचा आहे तर डेफिनेटली तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अगदी भन्नाट गोलंदाजी ही सध्या आपल्याला पाहायला मिळते. टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाकडनं षटकातील 4था बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. कुठल्या स्पॉटचा टप्पा यावेळेला मात्र हाताळला गेला दिनेश यादवच्या माध्यमातून आणि टप्पा पडला. तिथून मात्र अचानक तो बाउन्स उसळी घेत हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. फलंदाज मात्र अचंबित झाले आणि त्याचं उत्तर मात्र हर्षदकडे काही नव्हतं. डॉटच्या स्वरूपात हा चेंडू गेलाय. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. सुपर बॉलिंग बाय दिनेश यादव. याही षटकात जर आपण पाहिलं फक्त 3 रन दिनेशने मोजलेत. अगदी प्रभावित मारा हा दिनेशचा पाहायला मिळाला याही षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र चांगला बॉल आणि या डॉटने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती.
4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या फलकावरती झालेली आहे 21. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 23 रन. अगदी योग्य त्या वेळेमध्ये आपण पाहताय ही 4 षटकं एक्झॅक्टली 18 मिनिटांमध्ये ही 4 षटकं कंप्लीट केली गेली आहेत. बघा अशी वेळ प्रत्येकाने पाळायला हवी. जे नियम आखून दिले गेलेत आणि त्या नियमाचा वापर प्रत्येकानं करायला हवा. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता ओम साई ससूनगर या संघाला 23 धावांची आवश्यकता आहे. यस जीचे धावांची आवश्यकता आहे. 5वं आणि शेवटचं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जेतू पाटील. षटकातील पहिला बॉल जेतू घेऊन तयार लोकेशसाठी. पहिला बॉल यावेळेला खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईट या ठिकाणी मात्र सिग्नल पंचांनी केलाय. वाईटच्या साह्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 22 धावा. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता माफ करा 6 बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 22 रन. 6 बॉल आणि 22 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल जीतू पाटील लोकेशसाठी घेऊन तयार. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानालगत चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या करता जिथं लोकेश वळत आहेत. इथे मात्र रिस्क उचलली जाईल का आणि इथे मात्र ही रिस्क उचलली गेली आणि धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. कारण की आता रिस्क नाही उचलणार तर केव्हा उचलणार. आणि इथे जर आपण पाहताय धाव संख्या आता फलकावरती झाली आहे 24. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 20 धावा. 5 बॉल आणि 20 रन. ते मात्र 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य आहे कारण ही कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 3 मोठे फटके त्यानंतर 2 धावा. आणि यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने मात्र ते अगदी चांगल्या प्रकारे कॅरी केलं. लोकेश गॉन बॅक टू द पवेलियन. थँक्स. इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. लोकेश देखील जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत आपल्या टीमसाठी. फक्त अवघ्या 6 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर ऋतिक नव्यानं दाखल झालेत. आता 4 बॉल बाकी आहेत आणि 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ते मात्र अगदी चांगला फटका ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले गेले. फिल्डर तिथे आहेत. इथे मात्र धडपडत त्या चेंडूला मात्र अडवत आहेत. 2 धावा तिथपर्यंत कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र खूपच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप असा मारा पाहायला मिळालाय. आता 3 बॉल आणि 17 रन. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला षटकार मारावेच लागतील आणि जर ते तिन्ही षटकार आले तर डेफिनेटली तो विजय ससूनगर टीम साकारू शकतो. इथे मात्र चेंडू आपण पाहू शकलात. क्लीन बोल्ड गॉन.
धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं जातोय मैदानाच्या दिशेने जीत पाटील. जीत पाटीलने जर षटकार लावला, षटकार ठोकला तर पुंडलिक पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि नेहमीच आम्ही पाहतो पुंडलिक पाटील प्रत्येक खेळाडूला मात्र ऊर्जा मात्र देत असतात. ते पाहूया षटकार येईल का. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे षटकाराकरिता. जितू पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन, अगदी चांगला बॉल, अगदी वेगवान मारा जितूच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. जशी फलंदाजी टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघानं केली आणि गोलंदाजी देखील तितकीच भन्नाट ही पाहायला मिळाली. आणि या सामन्यावरती अगदी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी हा संघ हा पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल आणि इथे मात्र आपण पाहताय अगदी एक मोठा विजय इथे साकारला गेलाय. त्याचबरोबर आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर ठरलाय प्रताप भोईर. विथ द बॅट आपण पाहिलं काय चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. 19 रन प्रतापच्या बॅट मधनं आपण पाहिलेत आणि गोलंदाजी करताना 1 विकेट त्याने प्राप्त केली. आणि याच कामगिरीच्या जोरावरती प्रताप भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. प्रताप भोईर ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. भावेजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रताप भोईरला द्यायचा आहे. सभासद आहेत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे. त्याचबरोबर अमेय आपण देखील याचे जी विकेट हॅट्रिक आपण घेतली त्याकरिता 500 रुपयांचं हे पारितोषिक अमेय आपल्याकरिता पुंडलिकजी पाटील यांच्याकडनं. अमेय या.